खानापूर नगरपंचायतीने बेकायदेशीरपणे ठराव करून ग्रामपंचायतीच्या नगरपंचायतीच्या मालकीची जमीन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व सत्ताधारी आघाडीच्या सर्व सदस्यांनी संगनमतानं हस्तांतर करण्याच्या संदर्भातला ठराव केलेला होता आणि या ठरावाच्या विरोधामध्ये आम्ही एक मोर्चा काढला होता आणि तो मोर्चा काढत असताना मागच्या शुक्रवारी तो मोर्चा होता. मोर्चा काढल्यानंतर त्या संदर्भामध्ये नगरपंचायतीने एक वार्ताहर परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी काही मुद्दे त्यांनी उपस्थित केले. आता त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या संदर्भामध्ये उत्तर देणं आमच्यावर बंधनकारक आहे आणि त्यांची भूमिका आणि ग्रामस्थांची भूमिका ही लोकांच्या समोर आली पाहिजे आणि म्हणून या अनुषंगानं त्या आजच्या वार्ताहर परिषदेचं आयोजन केलेलं आहे. तेव्हा सर्वांनी या संदर्भामध्ये गांभीर्यानं मी काही मुद्दे उपस्थित करतो. ज्या संदर्भामध्ये पुरावे आहेत असे मुद्दे उपस्थित करतो. त्यांनी सुरुवातीला म्हणलं होतं की ही जमीन ही जंगम स्वामी यांच्या मालकीची आहे आणि जंगम स्वामी यांच्या मालकीची जमीन आहे म्हटल्यानंतर त्या जमिनीच्या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्टीकरण मांडलं. पण मला एक गोष्ट कसं काय अजूनही उत्तर मिळालं नाही किंवा समजलं नाही की नगरपंचायतीवर ज्यावेळेस आम्ही आरोप करतोय त्यावेळेस जंगम स्वामीला तिथं पुढे घेऊन येण्याची आवश्यकता काय होती? जंगम स्वामीचा नगरपंचायतीचा वाद असेल तर त्या संदर्भामध्ये आम्हाला प्रत्युत्तर कशासाठी दिलं? काय अधिकाराने त्यांनी त्या जंगम स्वामीला आणले तिथं? म्हणजे त्यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली की यांनी सगळ्यांनी संगनमताने मिळून ही खानापूरची जमीन लाटायचा प्रयत्न केलाय. त्यामध्ये नगराध्यक्ष आहेत, सीओ आहेत, नगरपंचायतीचे म्हणजे सत्तारूढ आघाडीचे नेते आहेत आणि जंगम स्वामी सुद्धा आहेत असा मी जाहीर आरोप करतो. कारण स्वामीच्या मालकीची जमीन मला एक सांगा, त्यांची वाडबदलाचीच मिळकत आहे काही? स्वकष्टाचीच मिळकत आहे काही? त्यांना दान दिलेले आणि त्यांनी गावाला दान देण्याची भाषा करावी ही अतिशय निषेधार्ह गोष्ट आहे. कारण आम्ही या संदर्भातले ज्यावेळेस कागदोपत्री पुरावे काढले त्यावेळेस आमच्या असं निदर्शनास आलं की जंगम स्वामींना 55 साली 2 एकर 20 गुंठ, 2 एकर 20 गुंठ असे 4 एकर 40 गुंठ म्हणजे 5 एकर जमीन ही दिलेली आहे. त्याचे 7 बार आहेत आमच्याकडे, त्याचे फेरफार आहेत आणि ग्रामपंचायतीने त्यावेळेस ठराव करून ती जमीन द्यायला भाग पाडलेला आहे. आणि त्यांनी आम्हाला दिली किती म्हणून सांगतायत? 10 गुंठ जमीन दिली म्हणून सांगतायत, बक्षीसपत्राने दिली म्हणून सांगतायत. बक्षीसपत्र दिलेलं ही गोष्ट कबूल आहे, परंतु 1955च्या अगोदर पासून 55 सालापासून म्हणा आपण, फार झालं तर 55 सालापासून आज अखेर त्या प्रॉपर्टीमध्ये ग्रामपंचायत आहे, त्यामध्ये सोसायटी आहे, सरकारी दवाखाना आहे, क्वार्टर आहेत, ही सगळे आहे तिथं. आणि मग अशा अवस्थेमध्ये ते धांदात खोटं बोलतायत आणि धांदात खोटं बोलत असताना त्यांनी एक मात्र म्हणजे दिशाभूल कोर्टाची केलेले आणि गावाची करायचा प्रयत्न करतायत. ती जमीन त्यांच्या मालकीची आहे, ती जमीन त्यांच्या मालकीची आहे, त्या संदर्भातले पुरावे सापडत नाहीत असं नगरपंचायतीचे सीओनं म्हणणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. कारण या संदर्भातले सगळे कागदोपत्री पुरावे आज आहेत आमच्याकडे, कागदोपत्री पुरावे आहेत आणि या संदर्भामध्ये मुख्याधिकारी सुद्धा त्यामध्ये सामील आहेत. आता या ठरावाच्या संदर्भात मी बोलतो की नगरपंचायतीने ठराव बेकायदेशीर कसा आहे, तर नगरपंचायतीने जो ठराव केलेला आहे तो 2025चा आहे, पण 2023ला सुद्धा या संदर्भामध्ये एक ठराव केलेला आहे नगरपंचायतीने. आणि दोन्ही ठराव समोर ठेवले तर मी दाखवतो तुम्हाला ते की दोन्ही ठराव एकच आहेत, त्यामध्ये कुठेही शब्दशः फरक नाही. सूचकही तेच आहेत, अनुमोदकही तेच आहेत, त्यांच्या नावात सुद्धा फरक पडलेला नाही. आणि मग अशा अवस्थेमध्ये
शिवोनी जी भूमिका मांडायला पाहिजे होती ती मांडलेली नाही. पहिल्यांदा ज्यावेळेस 2023ला ठराव घेतला त्या ठरावाच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये एक पत्र शिवोने कळवलेलं आहे. या संदर्भामध्ये शिवोने उल्लेख सुद्धा केला नाही. कारण ती प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये आक्षेप घेतलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी आणि त्याचा कुठे उल्लेख नाही आणि त्याची कुठेही पूर्तता करून 2025चा ठराव झालेला नाही. हे जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र आहे. हा ठरावावरती जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलेलं पत्र आहे. त्या संदर्भामध्ये नगरपंचायतीमध्ये काय ठराव झाला, काय चर्चा झाली, काहीही चर्चा झालेली नाही आणि संगनमताने त्यांनी केलेला आहे. त्याचा हा पुरावा आहे. म्हणजे धांदात खोटं बोलायचं काम हे नगरपंचायतीचे सत्तारूढ आघाडीचे सर्व सदस्य आणि नगराध्यक्ष हे करतायत. आता विकासाचा मुद्दा म्हणून आम्ही त्याला मान्यता दिली असं नगराध्यक्ष म्हणजे मुख्याधिकारीचं म्हणणं होतं. आता मला एक गोष्ट सांगाल का, गेली 10 वर्ष या खानापूरमध्ये नगरपंचायत अस्तित्वात आहे आणि गेल्या 10 वर्षामध्ये महिलांच्या विकासाच्या संदर्भामध्ये कोणते कोणते उद्योग त्यांनी आजपर्यंत निर्माण केले मला दाखवाल का? नगरपंचायतमध्ये शॉपिंग सेंटर बांधून म्हणजे तिथे उद्योगाला चालना मिळेल, महिला उद्योगांना चालना मिळेल. अहो महिला उद्योग किती आहेत खानापुरात सांगा? एकही उद्योग नाही. आणि मग अशा अवस्थेमध्ये उगाच काहीतरी बोलायचं म्हणजे तोंडाला येईल ते बोलायचं हे योग्य नाही. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि या संदर्भामध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे की जे काही बोलतायत ते खोटंच बोलतायत, रिटून बोलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून सगळे कागदपत्राचे पुरावे आम्ही इथं तुमच्या समोर मांडतो. ते तुम्ही या संदर्भामध्ये सचिन शिंदे यांनी बोलावं मी अशी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. खानापूर नगरपंचायतीने बहुमताच्या जोरावर खानापूर नगरपंचायतीच्या ताब्यात गेल्या 75 वर्षापेक्षा अधिक काळ असलेल्या जागेचा बेकायदेशीरपणे जो हस्तांतरणाचा प्रयत्न केलेला आहे किंवा केलेला आहे त्या संदर्भामध्ये आज आम्ही ह्या 2-4 दिवसामध्ये आमच्याकडे काही जे पुरावे जेवढे शक्य होतील तेवढे उपलब्ध करून त्या संदर्भात आमची भूमिका घेऊन खानापूर ग्रामस्थ, पंचक्रोशी व सर्वांपुढे ते विषय आम्ही मांडत आहोत. खानापूर नगरपंचायतीच्या जागेसंदर्भात अप्पर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख मॅडम यांचा एक निकाल झालेला आहे आणि तो निकाल उपविभागीय अधिकारी विटा यांनी जो अपिलार्थी स्वामी होते त्यांचं नाव कायम करण्यासंदर्भात जो निकाल दिला होता त्या उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत अधिकारी विटा यांच्या निकालावर पूर्णतः ताशेरे ओढून तो त्यांनी केलेला निकाल बेकायदेशीर आहे आणि आहे तो निकाल आहे तसा राहावा, ती जागा नगरपंचायतीच्या ताब्यात राहावी यासाठी अपर जिल्हाधिकारी यांनी एक निकाल केला होता. तो निकाल आम्ही घेऊन आलेलो आहे. तो हा निकाल आहे. खरं तर हा निकाल झाल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने लगबगीने त्याचा दाखला सर्कल प्रांताधिकारी यांना देऊन त्या जागेवर परत एकदा नगरपंचायतीचं नाव यावं, चढावं यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता, पण तसा काही प्रयत्न झालेला ह्या मध्यंतरीच्या काळात दिसत नाही. अपिलार्थी पार्टीने भूमी अभिलेख विटा यांच्याकडे त्यांचं म्हणणं मांडलं होतं की सदरची जागा फेरफारमध्ये त्यावेळी म्हणजे 1979ला चुकी करून नगरपंचायतीने लाटलेली आहे म्हणून. त्या संदर्भात सुद्धा भूमी अभिलेख विटा यांनी तो निकाल नगरपंचायतीच्या दिशेने केला, नगरपंचायतीच्या बाजूने केला आणि ती जागा नगरपंचायतीची असे स्पष्टपणे त्यात नमूद केलं. त्यानंतर अपिलार्थी भूमी अभिलेख सांगलीकडे गेले. सांगलीवाल्यांनी तो निकाल अपिलार्थीच्या बाजूने दिला आणि नगरपंचायतीच्या विरोधात दिला. त्या निकालाविरोधात नगरपंचायत ज्या वेळेला पुणे भूमी अभिलेख उपायुक्त यांच्याकडे गेली त्यावेळेला पुणे भूमी अभिलेख उपायुक्त यांनी सांगली भूमी अभिलेखने जो निकाल दिला होता त्या निकालावर कठोर शब्दात ताशेरे ओढून तो निकाल नगरपंचायतीच्या बाजूने करून दिलेला आहे. या संदर्भात नगरपंचायतीच्या जागेच्या संदर्भात विटा कोर्टाचा सुद्धा एक निकाल झाला होता. त्या निकालाच्या विरोधात अपिलार्थी त्यावेळी
सांगली कोर्टाकडे गेले होते. सांगली कोर्टाने त्यांचं म्हणणं, तुमचं म्हणणं खाली विटा कोर्टात मांडा म्हणून त्यांना परत विटा कोर्टात पाठवलं होतं. विटा कोर्टात ते प्रकरण न्यायप्रविष्ट असताना विटा कोर्टाकडून फक्त त्यावर बांधकाम करण्यास स्थगिती होती, कागदोपत्री कोणतीही हालचाल करण्यासाठी स्थगिती नसताना ज्या वेळेला अपर जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल होतो त्यावेळेला नगरपंचायतीने ते नाव परत सातबाऱ्यावर येण्यासाठी जो प्रयत्न करायला पाहिजे होता तो प्रयत्न कुठेही केलेला नाही. आमच्याकडे भूमी अभिलेख विटा खानापूर, भूमी अभिलेख पुणे, अपर जिल्हाधिकारी सांगली, पुणे आयुक्तालय महसूल या सर्वांचे निकाल आम्ही आणलेले आहेत. तत्पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला ह्या तडजोडीसाठीचा प्रस्ताव गेल्या 2-3 वर्षापासून जो प्रयत्न सत्ताधारी पार्टीचा चालू होता त्या अनुषंगाने त्यांनी कलेक्टर विभागाला म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय नगर प्रशासन विभागाला ठरावासंदर्भात परवानगी मागितली होती आणि प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावावर नगर प्रशासन विभाग सांगली यांनी कडक ताशेरे ओढून 12 त्रुटी काढल्या होत्या आणि त्या 12 त्रुटीबद्दल तुम्ही काही यात उल्लेख केलेला नाही आणि तो उल्लेख करून तुम्ही आमच्याकडे परत फेर प्रस्ताव पाठवा असं सांगितलं होतं. पण सत्ताधारी पार्टीकडून परत फेर प्रस्ताव गेल्याची कुठलीही कागद उपलब्ध झालेली नाहीत, किंबहुना त्यांनी ती केली नसावीत. आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालय या संपूर्ण तडजोडीपासून अलिप्त आहे, म्हणजे त्यांच्याकडे हा विषय गेलेला नाही. हे प्रांत अधिकारी कार्यालय विटा हायकोर्ट विटा कोर्ट इथपर्यंत झालेला हा विषय आहे. आता नगरपंचायत प्रॉपर्टीच्या अनुषंगाने आम्ही सिटी सर्वेचे सर्व उतारे काढलेले आहेत. 1979 नंतर त्या दरम्यानच्या काळामध्ये जो सिटी सर्वे झाला त्या सिटी सर्वेनुसार तिथल्या 10 प्रॉपर्टी 969 ते 979 अशा तिथल्या 10 प्रॉपर्टींचा सगळा सिटी सर्वे उतारा नगरपंचायतीच्या फेवरमध्ये आहे. त्याचा जागेचा नकाशा सुद्धा आमच्याकडे आहे, तो जागेचा नकाशा सुद्धा नगरपंचायतीच्या फेवरमध्ये आहे. मग असं सगळं असताना ही जागा तडजोड करून देण्यामागे काय कारण असावं? हा सिटी सर्वेचा नकाशा आहे, नगरपंचायत प्रशासनाच्या ताब्यात तो जागा असलेला. एवढे सगळे पुरावे आपल्याकडे ठोस असताना विटा कोर्टाचा एक निकाल झाला असताना हा घाट घालण्यामागचा काय कारण असावं? तर ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात काहीतरी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आमचा स्पष्ट आरोप सत्ताधारी पार्टीवर आहे. आणि या संदर्भात नगराध्यक्ष, सत्तारूढ पार्टीचे सर्व नगरसेवक ज्यांनी त्या ठरावाला अनुमोदन दिलंय, सूचक आहेत, ज्यांनी त्या ठरावाला समर्थन केलेलं आहे आणि ह्या झालेल्या ठरावाला बेकायदेशीररित्या मुख्याधिकारी नगरपंचायत खानापूर यांना अधिकार नसताना सुद्धा त्यांनी तो ठराव पुढे कोर्टाच्या सेटलमेंटसाठी पाठवलेला आहे. आता परवा शुक्रवारी आम्ही याबद्दल एक मूक मोर्चा केला होता की यातून काहीतरी सत्ताधारी पार्टीने बोध घ्यावा आणि हे त्यांनी जे केलेले उपद्व्याप आहेत हे रद्द करावेत. आणखीन नगरपंचायतीच्या मालकीची जमीन नगरपंचायतीकडे राहण्यासाठी तो केलेला ठराव रद्द करावा. त्यातून कोणताही न बोध घेता त्यांनी चोर ते चोर आणि वर्ण शिरजोर या उक्तीप्रमाणे मूळ मालक स्वामी यांना बोलवून ते कशा पद्धतीने योग्य आहेत हा सांगायचा एक केविलवाना प्रयत्न केला. आता तो प्रयत्न करत असताना ज्या वेळेला मुख्याधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणणं दिलं, त्या मुख्याधिकाऱ्यांनी जे म्हणणं मांडलं त्यांचं म्हणणं असं होतं की त्यातला प्रामुख्याने मुद्दा असा होता की गेली अनेक वर्ष झाले ही तडजोडीचा प्रस्ताव कोर्टात आहे आणि कोर्टात चालू आहे आणि ह्यासाठी साधारणपणे नगरपंचायतीचे वर्षाला 3 ते 4 लाख रुपये खर्च होतात असं सकाळ पेपरने दिलेल्या बातमीमध्ये मी वाचलं की त्यांचं असं म्हणणं आहे की वर्षाला 3 ते 4 लाख रुपये खर्च होतात आणि ते पैसे वाचावेत आणखीन आपल्या गावचा विकास करण्यासाठी आपल्याला ती नगरपंचायतीची इमारत बांधता येण्यासाठी आम्ही तो तडजोडनामा करून घेतला म्हणून. आता हे 3 ते 4 लाख रुपये तुम्ही जर वर्षाला खर्च करत होता तर मग तुम्ही साधारण गेल्या 8 ते 9 वर्षात 30 ते 35 लाख रुपये खर्च केला असं आपण गृहीत धरू. मग त्यातनं तुम्ही काय निष्पन्न काढलं किंवा तो तशा पद्धतीने तुम्ही केलेला प्रयत्न आम्हाला कुठे दिसला नाही किंवा तुम्ही जो प्रयत्न केला असेल तो तुम्ही मांडावा. दुसरं मुख्याधिकाऱ्यांचं म्हणणं असं आलं की जागेची तडजोड करणे हेच योग्य होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढे प्रयत्न केला. आता हे मुख्याधिकारी शाळा शिकून मुख्याधिकारी झालेत का थेट त्या मुख्याधिकाऱ्याच्या खुर्चीवर प्रकट झालेत ही एक शंका उत्पन्न होते.
तुमचं म्हणणं असं आहे की नगरपंचायतीची इमारत बांधण्यासाठी आम्ही तो तडजोडीचा प्रस्ताव केला. आज अंदाजे कुणालाही सर्वसामान्य छोट्या पोराला वयस्कर माणसाला जरी विचारलं तर त्या जागेचा बाजारभाव किमान 50 ते 60 लाख रुपये गुंठा होऊ शकतो. तुम्ही मुख्य मालकाकडे असणारी पहिली 6 गुंठे जमीन त्यात ऍड करून वर 13 गुंठे जमीन दिली. त्या 13 गुंठे जमिनीचं आजच्या बाजारभावाप्रमाणे साधारण मूल्य 6.5-7 कोटी रुपये होतं. 2 कोटीची नगरपंचायतीची इमारत बांधण्यासाठी तुम्ही 6.5-7 कोटी रुपये गावची जमीन दुसऱ्यांना देऊन तुम्ही नुकसान करता का? तुम्ही काय माणसांना गावाला दूध खोळ समजलाय का? 6.5 ते 7 कोटीची बाजारभाव प्रमाण असणारी जमीन तुम्ही त्याचा व्यवहार करता आणि तुम्ही 2 कोटीची नगरपंचायत बांधणार आहे म्हणता. हे कशासाठी? आणि तो विकास असू शकतो का? माजी नगराध्यक्ष डॉक्टर उदयसिंह हजारे त्या दिवशी म्हटले की आम्हाला विकास करायचा आहे आणि निधी आणणं हे वाघिणीचं दूध आणल्यासारखं आहे, म्हणजे दूध काढण्यासारखं आहे. मला त्यांना सांगायचं आहे, ह्या नगरपंचायतीची निवडणूक तुम्ही स्वर्गीय अनिल भाऊ यांच्या नेतृत्वाखाली लढला होता, सत्ताधारी पार्टी. आणि त्यावेळेला जे नगरविकास खात्याचे मंत्री होते ते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब होते, महाविकास आघाडी सरकार असताना सुद्धा. तदनंतर महाविकास आघाडी सरकार जाऊन दुसरं सरकार जे स्थापन झालं भाजप आणि शिवसेनेचं, त्यात सुद्धा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री आणि स्वतः मुख्यमंत्री होते. आणि आजही सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब स्वतः नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. आणि आजही स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे सुपुत्र आमदार सुहासभाई बाबर हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. तुम्हाला हा निधी आणण्यासाठी अडचण काय आहे? अजून 4 वर्षे चालू प्रस्थापित सरकार राहील, प्रचंड बहुमत असणारं पहिलं सरकार असावं महाराष्ट्रातलं, मला असं वाटतंय महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच. तुम्ही येणाऱ्या तुम्हाला गावाने आज 9 वर्षाचा काळ दिला. 9 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही वकिलांकडे जाऊन फास्ट ट्रॅकमध्ये ही केस घेऊन तुम्ही ताबडतोब निकाली काढण्याचा प्रयत्न का केला नाही? तुम्ही कोर्टाच्या निकालाची वाट का बघितली नाही? कोर्टाचा निकाल बाजूला ठेवून तुम्ही स्वतः तडजोड करता आणि जागा देता. हा कुठला तुमचा न्याय आहे गावासाठीचा? दुसरा विषय, तुम्हाला स्वतः सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे जर नगरविकास खाता आहे तर हा निधी परत गेलेला तुम्ही परत आणू शकला असता. अडचण काय होती? आणि ही जी भूमिका सर्व सत्तारूढ पार्टीची ही जी सर्व भूमिका आहे, ह्या भूमिकेविषयी ह्या मतदारसंघाचे आमदार सन्मान्य सुहासभाई बाबर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. कारण जनमानसांमधून अशा प्रतिक्रिया आहेत की ह्या सर्व गोष्टीला सन्मान्य आमदारांचं पाठबळ आहे, त्यांचा ह्यात सहभाग आहे का? त्याबद्दल त्यांनी येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टीबद्दल स्पष्टीकरण दिलं तर फार चांगलं होईल असं मला वाटतं. ठीक आहे. 1 जानेवारीला जे आपण खानापुरात वार्ताहर परिषद घेत आहोत त्याच्या मागचं कारण, आज या खानापूर ही आपली मातृभूमी आणि ह्या मातृभूमीचं नाक कापण्याचं काम काही गद्दारांनी केले. सगळा कागदोपत्री पुरावा असताना, सगळं कागदोपत्री असताना, जवळजवळ 75 वर्षाची वहिवाट असताना तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब देसाई याने राहील त्याचं घर आणि कशील त्याची जमीन हा कायदा पास केला. ह्या सर्वांना मूठमाती देऊन फक्त पैशाच्या अभिलेषापायी आज खानापूरचं नाव आणि खानापूरवाल्यांना बेइज्जत करण्याचं काम ह्या सत्ताधारी पार्टीचं नगराध्यक्ष, त्यांची सत्ताधारी बॉडी आणि खास करून गद्दार शिव. कारण का ते शिवने मागच्या वेळी सांगितलं, ते म्हणले आम्ही गावाचा विकास करण्याकरता तडजोड केली. अहो कोर्ट फक्त आता आपली तारीख फक्त बिट्यात चालली आहे. बिट्यानंतर सांगली कोर्ट आहे, सांगली कोर्ट हायकोर्ट आहे, हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आहे. आणि तुम्ही म्हणताय महिना 4 लाख रुपये खर्च येतात. अहो 4 लाख तुम्ही जर खर्च केला असता तर आता मात्र निकाल म्हणजे तुम्ही सगळे नगरपंचायत बाजूला लागला असतं. तरी माझे खानापूर पंचक्रोशीतील नागरिकांच्या तर्फे आपल्या तालुक्याचे स्टँडिंग आमदार सुहासभाई बाबर यांना एक आव्हान आहे. अगर तुम्ही या कामाच्या ह्या घोटाळ्यात जर तुम्ही सामील असाल किंवा नसाल तर त्याकरता तुम्ही तुमचं खानापूरवासियांना येणाऱ्या 2-4 दिवसात
तुम्ही तुमचं मत मांडावं अशी मी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या जाहीर पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित खानापूर शहरातील नागरिक, पत्रकार बंधू आणि मित्रांनो, आपल्या देशात लोकशाही आहे. आपला देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार चालतो. पण खानापूर सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी हुकुमशाही पद्धतीने जो कारभार सुरू केलेला आहे त्याचा पहिल्यांदा या ठिकाणी मी तीव्र निषेध व्यक्त करतो. माझी या जाहीर पत्रकार परिषदेच्या निमित्तानं शिवसाहेबांना एक असे नम्र आव्हान आहे की त्यांनी काय जे केलंय ते ठीक आहे, पण काहीही झालं तर सर्वे नंबर 1152ला धक्का लागता कामा नये. मी अजून एकदा सांगतो, शिवसाहेबांना नम्र निवेदन करतो की काहीही झालं तरी सर्वे नंबर 1152ला धक्का लागता कामा नये. आम्ही या संदर्भात सर्व कागदपत्रासह माननीय राज्यपाल महोदयांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात सविस्तर निवेदन देणार आहे. मराठी भाषेत आपलं एक म्हण आहे, शहाण्याला शब्दाचा मार. आता यातनं काय त्यांना उपकृत झाली आणि बुद्धी झाली तर त्याच्यावर त्यांनी सत्सद बुद्धीनं निर्णय घ्यावा. बाकी काय सत्ताधारी नगरसेवकांचं काय देणं घेणं आम्हाला नाही. शिवसाहेबांनी त्यांना आता काय त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीला जो काय पटेल तो निर्णय घ्यावा, एवढीच मी त्यांना नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज 1 जानेवारी माझ्या खानापूर शहरवासियांना नवीन वर्षाच्या आमच्या सर्वांच्या वतीनं, आपल्या सर्व पत्रकार बंधूंना नवीन वर्षाच्या खानापूर वासियांच्या वतीनं, आमच्या सर्वांच्या वतीनं मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. खरं तर आजची पत्रकार परिषद ही कोणाला उत्तर द्यायला, कोणाला काहीतरी सांगायसाठी घेतलेली नाही. खानापूर नगरपंचायतीवर परवा जो मोर्चा झाला त्या मोर्चाच्या अनुषंगानं जी वस्तुस्थिती होती ती नागरिकांच्या समोर, प्रशासनाच्या समोर आणि माननीय या विभागाचे जिल्हाधिकारी असतील, पालकमंत्री असतील, या प्रशासकीय यंत्रणेच्या पुढं झालेला सगळा घोटाळा आहे हा आम्ही सर्वांनी, इथल्या सर्व नगरपंचायतचे नगरसेवक असतील, गटनेते असतील, या सर्वांनी मांडलेला आहे. त्याच्यावर प्रशासकीय कार्यवाही चालू आहे. आजची परिषद, पत्रकार परिषद ही भांडाफोड पत्रकार परिषद आहे की या केलेल्या तुम्ही सर्व गोष्टीचा भांडा गावात फुटला पाहिजे, या अनुषंगानं आज ही पत्रकार परिषद होते. खरं तर या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आज आपल्याला सन्माननीय सचिनभाई शिंदे यांनी सांगितलं की एक विट्यातला निकाल आपल्या खानापुरातल्या मंडल अधिकारी म्हणजे सर्कल यांचा, सर्कलचा निकाल आणि प्रांतांचा निकाल, हे जे निकाल लागले गेलेले होते हे त्या वेळेला स्थानिक राजकीय दबावामुळे जे निकाल लागले होते त्या निकालाचा आधार घेत हे लोक नगरपंचायतच्या म्हणजे शासनाच्या शासकीय जागेला चॅलेंज करत होते. आणि हे सगळे चॅलेंज IAS IPS दर्जाचे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी हाणून पाडलेत. म्हणजे शाण्याला शब्दाचा आणि बुटाचा काय तर म्हणते तशी परिस्थिती आहे. जोड्याचा माननीय या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी स्वाती देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की हे सगळं खोटं आहे. ही शासनाची जागा आहे. 32 वर्षे, 35 वर्षे, 36 वर्षे तुम्ही काय झोपला होता का, या शब्दात यांना फटकारलेला आहे. आणि असलं सगळं घेताना म्हणजे जो साप न्याय व्यवस्थेनं मारलेला होता त्या सापावर, त्या मारलेल्या मेलेल्या सापाच्या अंगावर राखेल वतून तो साप या गावाच्या पायात वळवळायला लावायचं पाप या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. आणि त्याला पाठीशी तिथले मुख्याधिकारी घालतात, हे खरं तर दुर्दैव आहे. खरं तर मी एवढं सांगेन की मरताना टाचा खोडण्याचा एक प्रकार आहे, तशी अवस्था खानापूरच्या नगरपंचायतीची आहे. या सिस्टीमनं मुख्याधिकारी निलंबित होतील, नगराध्यक्ष यांच्यावर कारवाई, फौजदारी गुन्हा होतील, त्यांना पाठीशी घालणाऱ्या नगरसेवकांच्यावर कारवाई होईल. आणि असं असताना परवा
ज्यांच्याकडून जागा घेतली असा जो बनाव आहे, दान केलेल्याचा जो बनाव आहे, त्यांनाच त्यांचाच एक पात्री प्रयोग केला मोर्चाच्या नंतर आणि सांगायला लागलो आम्ही दान केली. ही अशा पद्धतीनं गावाला येड्यात काढायचं, गावाला खोळ्यात काढायचं आणि प्रत्येक गोष्टीला नगरपंचायतीने काय प्रवक्ते नेमलेत काय मला समजून झाले बाय. मुख्याधिकाऱ्यांनी जर अधिकृत कोणाला प्रवक्ते वगैरे नेमला असेल तर त्यांनी ती बोलावं, परंतु मुख्याधिकारी कोणाचा जावाय असले की त्याची बाजू सारखी उचलून धरायचा काय संबंध आहे. आमची भूमिका, आमची लढाई ही प्रशासनाच्या विरोधात आहे, शासनाच्या विरोधात आहे. ज्याने घेतले ज्याने विकले त्याच्या विरोधात नाही. ज्याने ही शासनाची जागा विकलेली आहे तो जो कोण अधिकारी आहे आणि त्याला पाठीशी घालणारी इथली जी संयंत्रण यंत्रणा आहे या सगळ्या सिस्टीमच्या विरोधात आहे आम्ही. त्याच्यामुळं आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आमचा इशारा आहे की तुम्हाला चूक सुधारायला तुम्हाला संधी आहे. या चुकीचं तुम्ही जर सुधारत असाल तर ठीक, नाहीतर या 2-4 दिवसामध्ये तुम्ही जर त्या संदर्भामध्ये आता समर्पक अशा पद्धतीने कारवाई नाही केली तर याची न्यायालयीन लढाई चालू आहे. फक्त आम्हाला आंदोलनात्मक पवित्र आहे तो 4-5 दिवसाच्या नंतर आम्ही तीव्र करणार आहे. त्याच्यामुळं एक खानापुरात आंदोलन असेल, एक विट्यात आंदोलन असेल, एक सांगलीत असेल, आम्हाला काय काम नाही. आणि राहिला विषय विकासाचा, कशाचा विकास? या गावामध्ये धंदा उद्योग करणाऱ्या माणसांची ऐन दिवाळीच्या तोंडावर त्यांची दुकान उद्ध्वस्त केली. तिथं बाजार बसायला जागा नाही, माणसांची सोय नाही, कशाचा विकास करताय तुम्ही? माझं एवढंच मत आहे, निदान हाय ती तरी शाबूत ठेवा, एवढे या निमित्तानं करतो. विकून गावाचा विकास साधणं ही काय बरोबर नाही. आणि जी कोण करत असेल त्यांनी त्याच्यावर बोध घ्यावा एवढंच या निमित्तानं सांगतो. आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या पत्रकार परिषदेला सर्व विरोधी पक्षातील नगरसेवक आहेत, सर्व पक्षाची मंडळी आहेत, आमचे सचिन शिंदे आहेत, सुभाष ठोंबरे आहेत, मारुती भगत आहेत, यशवंत तोडकर आहेत, आनंदराव जंगम आहेत, आमचे महेश माने आहेत, माणी काका भगत आहेत, विठ्ठल भगत आहेत, आनंदराव जंगम, भाऊसाहेब मंडले आमचे आहेत, बाळासाहेब दहाबुगडे आहेत, अलीबाबा पिरजादे आहेत, अक्षय भगत आहेत, प्रवीण मंडले आहेत. या सर्वांचं या निमित्तानं मी अभिनंदन करतो की गावाच्या न्यायाच्या बाजूने तुम्ही उभा राहिल्याबद्दल तुम्हाला पण शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. मगाच्या विषयामध्ये एक दोन मुद्दे सुटलेत. मुख्याधिकारी व सत्ताधारी पार्टीचं असं म्हणणं आहे की आम्हाला नगरपंचायतीची इमारत बांधायची आहे आणि त्यासाठी आम्ही तडजोड केली होती आणि कोर्टाचा खर्च होत होता. कोर्टाचा जो खर्च होत होता तो कोर्टाचा खर्च गावाने दिलेल्या करातून जमा झालेल्या रकमेतून होत होता. कोर्टाच्या खर्चाची एवढी जर काळजी मुख्याधिकारी आणि सत्तारूढ पार्टीला असेल तर माझं त्यांना आव्हान आहे, त्यांनी तो बेकायदेशीर जो ठराव केलाय तो रद्द करावा. तो ठराव रद्द केल्याची एक प्रत दुय्यम निबंधकांना द्यावी आणि तो दस्त रद्द करावा आणि तिथून पुढे न्यायप्रविष्ट प्रकरण कोर्टात जोपर्यंत चालेल तोपर्यंत कोर्टाचा सर्व खर्च करण्यास आम्ही तयार आहोत. हा आमचा विषय नंबर 1. विषय नंबर 2, त्या दिवशीच्या डॉक्टर आमचे सहकारी मित्र डॉक्टर उदय हजार यांनी जो एक विषय मांडला होता की आपल्याला गावची इमारत पटकन होण्यासाठी आपण हे काम करतोय. ज्या वेळेला डॉक्टर उदयसिंह हजारे स्वतः नगराध्यक्ष होते त्यावेळेला सुद्धा असा प्रयत्न ज्या वेळेला सत्तारूढ पार्टीने केला होता त्यावेळेला प्रत्यक्षात त्यांनी स्वतः त्या गोष्टीला विरोध केला होता. त्याबद्दलचं त्यांनी त्यांचं मत सुद्धा व्यक्त केलं होतं आणि त्याबद्दल त्यांनी त्यावेळेला जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे अर्ज सुद्धा दिला होता. आता मला त्यांना असं विचारायचं आहे की असा मग ह्या 1-2 वर्षात काय बदल झाला की तुम्ही तुमच्या म्हणण्यावर परत ठाम राहू शकला नाही. त्यांनी सांगितलं मी सुशिक्षित आहे. आम्ही तर त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन तुम्ही नुसतं सुशिक्षित नाही, तुम्ही अगदी उच्च शिक्षित आहात. तुम्ही MBBS करून MD केलेला आहे, तुम्ही मास्टर की प्राप्त केलेली आहे. माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही तुमच्या उच्च शिक्षणाचा सुशिक्षितपणाचा उपयोग करून गावाचं जे नुकसान होतंय ते नुकसान टाळण्यासाठी सत्तारूढ पार्टीचं मत परिवर्तन करावं आणि बाकीची जी तुम्ही पाबळी भूमिका मांडताय ती पाबळी भूमिका न मांडता या विषयावर तुमचं जे काही ठोस मत आहे हा
झालेला ठराव योग्य आहे का किंवा नाही, हे 2 वाक्यात तुम्ही तुमचं म्हणणं मांडावं, तुमची प्रतिक्रिया गावाला कळवावी. एक गोष्ट आहे की हा जो दस्त केलेला आहे जंगम स्वामीने, हा दस्त आहे. या दस्तामध्ये धडधडीत खोटी वक्तव्य केलेली आहेत, कोर्टाची दिशाभूल केलेली आहे, असा माझा जाहीर आरोप आहे. कारण चतुर्सीमा सांगत असताना दक्षिणोत्तर गट नंबर 1152 आणि 1153 आहे असं दाखवलं. आणि त्या संदर्भातले कागदोपत्री पुरावे जर पाहिले तर कागदोपत्री पुरावे काय सांगतायत की गट नंबर 1152 हा पूर्व पश्चिम आहे, त्याचा नकाशा आहे भूमी अभिलेखाचा. म्हणजे खोटी माहिती दिलेली आहे की नाही, दस्तामध्ये नोंदलेली आहे की नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की ती जमीन पेराव आहे, बागायत आहे असं म्हटलेलं आहे. आता या संदर्भामध्ये भूमी अभिलेखाचा तुम्ही नकाशा बघितला, सिटी सर्वेचा नकाशा, त्या नकाशामध्ये 1980 सालापासून इमारती आहेत. आणि मग ती जमीन पेराव कशी असू शकते, बागायती कशी असू शकते? दरदरीत खोटं बोलतायत का नाही बोलत? कारण दस्तामध्ये म्हणलेलं आहे तसं. आणि ती जमीन कब्जे वहिवाटीच आहे असं म्हणलेलं आहे त्यांनी. आता स्वामींच्या कब्जे वहिवाटीच ती जमीन असेल तर त्या संदर्भात काय वाद घालायचा प्रश्न आहे. पण ती जमीन प्रत्यक्षामध्ये नगरपंचायत ग्रामपंचायतीच्या कब्जे वहिवाटीच आहे, त्याचे पुरावे सगळे आहेत. मग हे धांदात खोट आणि फसवणूक करण्याचा हा उद्योग आहे त्यांचा. आणि त्यासाठी नगराध्यक्ष असतील, नगरपंचायत असेल, कशी काय त्यांना पुढे करते? नगराध्यक्षांनी बोलावं या अनुषंगानं. ज्यावेळेस तुम्ही दस्त करता त्या संदर्भातले कमिटमेंट देता, तडजोडनामा कोर्टामध्ये देता, तर तडजोडनाम्यामध्ये हे चुकीचं आहे हे का निदर्शनास आलं नाही? मुख्याधिकाऱ्यांच्या, नगराध्यक्षांच्या, आणि या दोघांना अधिकार दिलेले आहेत. आणि मी मगाशी सांगितलंच की दोन्ही वेळा दस्त म्हणजे म्हणणं तेच आहे, त्यामध्ये कुठेही एक अक्षराचा सुद्धा फरक केलेला नाही. त्यामुळे खोटं बोलतायत, धांदात खोटं बोलतायत आणि गावाची दिशाभूल करतायत असं माझं जाहीर आरोप. धन्यवाद.